फरार आहेत. तुमचं काही बोलणं झालं इथल्या पोलिसांशी, वरिष्ठांशी? माझं SP नवनीत कवत यांच्याशी रेग्युलरली बोलणं होत होतं गेले 5-6 दिवस. आणि माझ्याकडे जी जी माहिती यायची ती मी त्यांच्याकडे ताबडतोब पाठवायचे. परवा रात्री मला जवळजवळ 11च्या सुमारास एक फोन कॉल आला होता आणि त्या फोन कॉलमध्ये असं म्हणण्यात आलं की ताई, ते पुढचे जे बाकीचे 3 आरोपी आहेत ते मिळणार नाहीत, कारण त्यांचा मर्डर झालेला आहे. 5 मिनिटं तर खरंच सुचलंच नाही की चाललंय काय, कोण बोलतंय आणि काय बोलतंय. तर तो एक व्हॉइस मेसेज होते. पहिले 2 छोटे छोटे अगदी 3-4 सेकंदाचे असे व्हॉइस मेसेजेस होते आणि हे मी वाचल्याबरोबर ते डिलीट करण्यात आले. आणि मग मला कळलं नाही की आता मी SP-ना काय माहिती पाठवू. पण मी व्हॉट असं त्याच्यावर क्वेश्चन मार्क लिहिल्यावर त्यांनी आणि 2 व्हॉइस मेसेज पाठवले. पण मी ते न उघडता आधी ते SP-ना फॉरवर्ड केले आणि मग ते उघडले. आणि ऐकले तर त्याच्यात असं लिहिलं होतं की ते बसवेश्वर कल्याणमध्ये 3 प्रेतं सापडली आहेत आणि ती माहिती अजून पक्की नाही, तर सध्या काही आउट करू नका, असं असं काहीतरी त्याच्यातला हे होता मतितार्थ. पण कुठेतरी अतिशय घाबरून जायला झालं. मी हदरले आणि SP-ना फोन करून सांगितलं की बाबा, अशी अशी माहिती माझ्याकडे आली आहे, याची चौकशी करणं आणि तिथे जाऊन खरंच ही प्रेतं सापडली आहेत की नाही, तर हे अपेक्षित आहे SP-कडनं. म्हणून मी ती माहिती त्यांना परवा रात्रीच पाठवली. काल मी त्यांना सकाळी विचारलं तेव्हा त्यांनी म्हणाले की कन्फर्मेशन अजून नाहीये. खरं तर इथून तिथे जायला 2-3 तासाच्या वर काही वेळ काय लागला नसता. तर ही सगळी माहिती त्यांनी पथक पाठवून काढली की नाही, घेतली की नाही, मला आत्ताच्या घटकेला कल्पना नाहीये. मग पोलीस यामध्ये काही बीड पोलीस दिरंगाई करतात असं म्हणायचं आहे तुम्हाला? दिरंगाई करतात की नाही हे त्यांनी ठरवावं, जनतेने ठरवावं. पण काम करत नाहीयेत योग्य दिशेने हे मात्र नक्की. कारण कोणीही दुसरं जर असतं तर तिथे पथक पाठवून तिथली सगळी चौकशी करून पिंजून सगळी माहिती घेतली असती आणि ती जनतेपुढे प्रेस रिलीज मध्ये दिली असती. कारण 2-3 दिवस झाले मी SP-ना हीच विनंती करते की तुम्ही जे तुमचे फाइंडिंग्स आहेत ते तुम्ही जनतेपुढे आणा. लोकांना कळणं गरजेचं आहे, कारण हा एवढी मोठी घटना घडली आहे आणि त्याच्यातली माहिती जनतेपुढे रोज अगदी एक प्रेस नोट तुमच्याकडनं गेली पाहिजे. पण परवा मला SP म्हणाले आता माझ्याकडे तो तपास उरलेलाच नाहीये आणि ते आता CID कडे दिलंय. त्यामुळे माझ्याकडे ते तसं राहत नाहीये. पण मग CID-ने तरी रोज जी चौकशी होतीये त्याचा जे फाइंडिंग्स आहेत ते तरी लोकांपर्यंत आणायला हवे. मात्र एवढी माहिती देऊन देखील तुम्हाला पोलीस अधीक्षक कार्यालयातून एक पत्र आलेलं आहे की आम्हाला पुरावा द्या. काय पत्र आहे तो? क्राईम ब्रांचकडनं मला काल रात्री एक पत्र आलंय की बाबा, तुम्ही बसवेश्वर कल्याणमध्ये 3 प्रेतं सापडली आहेत अशी जी माहिती ज्या काही माध्यमांना दिली त्याचे डिटेल्स आम्हाला देण्यात यावे, असं त्या क्राईम ब्रांचकडनं पत्र आहे. तर खरं तर मी ही माहिती परवाच रात्री SP-कडे दिली आहे. कदाचित हे क्राईम ब्रांचला माहिती नसेल म्हणून ते पत्र आलंय मला. पण ही पत्र मी अगदी त्यांना पुन्हा हवे असतील ते सगळे डिटेल्स पाठवायला अगदी एका पायावर तयार आहे. काल एवढा मोठा मूकमोर्चा झाला. तुम्ही देखील आरोप करता की या मूकमोर्चामध्ये कुठेतरी राजकीय झालर होतं. हे कसं? कसं आहे की मला वाटतं शरद पवार, जितेंद्र आव्हाड, सुरेश धस हे सगळे आधी एका पक्षात होते, ज्या पक्षात धनंजय मुंडे होते. तर धनंजय मुंडे काय आहेत, कसं त्यांचा सगळा थाट असतो, कसे ते दहशत पसरवतात, वाल्मिक कराड कोण आहे हे त्यांना माहिती आहे. फक्त ते आज विरोधी पक्षात आहेत म्हणून त्यांच्यावर जोड उठवणं आणि तिथे मोर्चे करणं हे कितपत योग्य आहे? इतके वर्ष तो माणूस तुमच्याच पक्षात होता, तोपर्यंत सुचिरभूत होता का, हा पहिला प्रश्न. आणि काल जे झालं मोर्चात, म्हणजे लोकांना काही काही अशा कमेंट्स करून तिथे लोकांना उकसवून आणि बऱ्याचदा लोक हसत देखील होते. हे काही इतक्या गंभीर घटनेला शोभेचं नव्हतं. तिथे